जय महाराष्ट्र, मी भक्ती आंबेडकर। पुढच्या 15 मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा। सुरुवात करूया महावेगवान घडामोडींना। नोटा बदलण्यासाठी सरकारने दिलेली मुदत आज संपणार आहे। 500 आणि 1000च्या जुन्या नोटा आज संध्याकाळपर्यंत बँकेत जमा करता येणार आहेत। त्यामुळे तुमच्याकडे जर काही शेवटच्या जुन्या नोटा उरल्या असतील तर त्या आजच थेट बँकेत जमा करा, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। आयकर विभागाच्या कारवाईत आतापर्यंत 4000 कोटींचा काळा पैसा जप्त झालाय। यात 105 कोटींच्या जुन्या नव्या नोटाही सापडल्या आहेत, तर 91 कोटींचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले। नोटाबंदीनंतर देशभरात आयकर विभागाने 983 ठिकाणी छापे टाकले होते आणि यातल्या काळ्या पैशांबाबतच्या 254 केसेस ईडीकडे पाठवण्यात आल्या। बँकेमध्ये जनधन योजनेअंतर्गत उघडलेल्या खात्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5000 जमा केले असल्याचं खळबळजनक वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी केलंय। यापूर्वी निवडणुकीच्या प्रचार सभेत लक्ष्मी स्वागताचं वक्तव्य करून अडचणीत सापडलेल्या दानवेंनी अजब वक्तव्य केल्यानं लोकांच्या भुवया उंचावल्यात। जालन्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते। नोटाबंदीच्या निर्णयाने देशाच्या अर्थव्यवस्थेवर कोणताही विपरीत परिणाम झाला नाहीये, असा दावा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलाय। नोटाबंदीच्या निर्णयाला जनतेने पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी सर्वसामान्यांचे आभारही मानले। तसंच देशात प्रत्यक्ष करात 13.6% वाढ झाल्याचंही त्यांनी सांगितलं। नोटाबंदी विरोधात आता विरोधकांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतलाय। 6 जानेवारीला काँग्रेस देशभर नोटाबंदी विरोधात आंदोलन करणार आहे। या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयांना घेराव घालण्यात येणार आहे। तसंच नोटाबंदीवर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी काँग्रेसने केली आहे। तर मुंबईत महालक्ष्मी मंदिराबाहेर काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या थाळीनाद आंदोलन करतील। मोदी सरकार प्रश्न विचारण्यास अडवणूक करते असा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलाय। राहुल गांधींनी आरोप केल्याप्रमाणे पंतप्रधानांनी लाच घेतली की नाही याचं उत्तर द्यावं असंही ते म्हणाले। याचाच निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्या हातावर हमारा प्रधानमंत्री रिश्वतखोर है असा टॅटूही काढला। दरम्यान मुंबईत आणि राज्यात काँग्रेसची उरलीसुरली अब्रू वाचवण्यासाठी निरुपम यांची धडपड सुरू असल्याची टीका भाजपचे आमदार राम कदम यांनी केली आहे। काँग्रेसची मानसिकता किती दुर्बळ झाली याचं हे उदाहरण असल्याचंही ते म्हणाले। नववर्षाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना संबोधित करणार आहेत। यावेळी मोदी आणखीन एक नवीन घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येते। 31 डिसेंबरला संध्याकाळी 7:30 वाजता मोदी देशाला संदेश देणार आहेत। नोटाबंदीनंतर मोदी देशवासियांशी संवाद साधणार आहेत। नोटाबंदीचा निर्णय हा काळ्या पैशावर केलेला थेट हल्ला असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय। या निर्णयामुळे काळा पैसा साठवणाऱ्यांना तो बाहेर काढावा लागला, तसंच या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेस मजबूती मिळणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केलाय। नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला उद्देशून बोलणार आहेत। मात्र यावेळी ते नोटाबंदीच्या निर्णयावर माफी मागतील असा दावा काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांनी केलाय। नोटाबंदीच्या निर्णयामुळे सामान्य नागरिक अडचणीत आला असून पंतप्रधानांनी देशाची माफी मागावी, तसंच शिवसेना सोबत आली तर तिला सोबत त्यांच्या आंदोलन करणार असल्याचे प्रणिती शिंदे म्हणाले। काळ्या पैशांबाबत केंद्र सरकारकडे अधिकृत यादी असून ते जाहीर करत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय। सरकारचं निवडणुकीआधीचं वचन अपूर्णच राहिल्याची टीका करत पवारांनी काळा पैसा बाहेर येण्याची जनता वाट पाहत असल्याचंही म्हटलंय। नाशिकमध्ये पोलिसांनी 1,35,00,000ची रक्कम जप्त केली। या 500 आणि 1000च्या जुन्या नोटा यात होत्या, त्यामुळे बनावट नोटाचे कागद करन्सी प्रेसच्या तज्ज्ञांकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले। या प्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यासह 11 जणांना ताब्यात घेण्यात आले। तर नाशिक पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे। नोटबंदी निर्णयाचा शिर्डीतील साईंच्या दानावर कोणताही परिणाम झालेला नाहीये। गेल्या 50 दिवसात साई चरणी तब्बल 31,73,00,000चं दान जमा झाले। या व्यतिरिक्त व्हीआयपी पेड दर्शनाच्या माध्यमातून 3,18,00,000 रुपये दान म्हणून जमा झाले। राज्यातील प्रसिद्ध ट्रस्ट देवस्थान संस्थांना 30 डिसेंबरपर्यंत त्यांच्याकडे जमा झालेल्या जुन्या 500 आणि 1000च्या नोटा बँकेत जमा करण्याचे आदेश देण्यात आलेत। विधी न्याय विभागाने तशा सूचना देवस्थानांना केल्या। सिद्धिविनायक मंदिर, तुळजापूर तुळजाभवानी मंदिर,
पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर, कोल्हापूर महालक्ष्मी, शिर्डी साईबाबा संस्था या सर्व मंदिरांना हे आदेश देण्यात आले। पुण्यातील कोंढवा बुद्रुक इथल्या बेकरीला लागलेली आग आटोक्यात आली। या आगीत बेकरीतील 6 कामगारांचा होरपळून मृत्यू झालाय। बेक्स अँड केक्सच्या बेकरीत आज पहाटे 4:30च्या सुमारास आग लागली। बेकरीला बाहेरून कुलूप असल्यानं कामगार आतच अडकले, त्यामुळे आत झोपलेल्या 6 कामगारांचा यात होरपळून मृत्यू झालाय। झारखंडमध्ये कोळसा खाणीतील जमीन खचली, 40 ते 50 कामगार आतमध्ये अडकल्याची भीती या ठिकाणी व्यक्त करण्यात येते। काही मशीन्स देखील अडकले आहेत। एनडीआरएफची टीम आता घटनास्थळी पोहोचली असून बचाव कार्य सुरू आहे। ही खाण ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडची आहे। मुंबई महापालिका निवडणुकांचं बिगुल आता वाजलंय। महापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसने यात आघाडी घेतली। राष्ट्रवादी काँग्रेसनं मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली। या यादीत 45 जणांचा समावेश असून त्यात डॉक्टर आणि वकिलांना प्राधान्य देण्यात आले। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप उद्घाटनांचा धडाका लावत असल्याची टीका शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केली। ते अकोल्यात शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते। तसंच युती तोडणारे आणि शिवसेना सोडणारे सध्या कुठे आहेत असा खोचक सवालही त्यांनी खडसे, भुजबळ आणि राणे यांचं नाव घेत केलाय। उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा यादवी पेटण्याची चिन्ह आहेत, कारण विधानसभा निवडणुकीपूर्वी समाजवादी पार्टीत फूट पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय। लखनौमध्ये झालेल्या बैठकीनंतर अखिलेश यादव यांनी 235 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। हे उमेदवार सायकलऐवजी दुसऱ्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे। नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढेंचा दणका सुरूच आहे। वाशी पामबीच मार्गावरील 17 प्लाझाची बांधकाम परवानगी त्यांनी रद्द केली आहे। नियमबाह्य उभारणी केली असल्यानं ही परवानगी रद्द करण्यात आली। अनेक वेळा नोटीस देऊनही बिल्डरनं सिडकोची एनओसी पालिकेला सादर केली नाही, यामुळे पालिकेनं 17 प्लाझा इमारतीची बांधकाम परवानगी रद्द केली आहे। पन्हाळगडावर अनधिकृत बांधकाम उभं राहत आहे। इथली ऐतिहासिक तटबंदी पाडून सिकंदर मुजावर या इस्मानं आलिशान घर बांधल्याचा आरोप करण्यात येतोय। शिवप्रेमींच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी बांधकामावर कारवाई करण्याची मागणी केली। अखेर या आंदोलनाची दखल घेत प्रशासनानं या बांधकामावर कारवाई केली आहे। रखडलेलं वेतन त्वरित देण्याची मागणी करत चंद्रपुरातील शिक्षक आणि कर्मचारी रस्त्यावर उतरले। राज्यातील 20 विद्यापीठांतर्गत येणाऱ्या 741 महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचं वेतन गेल्या 2 वर्षांपासून संस्था चालकांनी अडवले। जर आमचा पैसा मिळाला नाही तर 5 जानेवारीपासून काम बंद आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिलाय। पंढरपूरच्या भळवणी इथल्या वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यानं ऊस गाळपासाठी नेला नसल्याची तक्रार ऊस उत्पादकांनी केली आहे। 3 महिन्यांपूर्वी या कारखान्याची संचालक मंडळ निवडणूक झाली होती, त्यावेळी विद्यमान सत्ताधारी पॅनलच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्यांना सहकार्य केल्याच्या रागातूनच ऊस गाळपाला नेला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। पालघरमधली कुपोषणाची स्थिती पाहता आता लुपिन कंपनी आणि नाबार्डनं पुढाकार घेतलाय। लुपिन आणि नाबार्डनं आता धानीवरी हे गाव विकासासाठी दत्तक घेतलंय। या गावात महिलांचे 200 बचत गट स्थापन करून त्यांना प्रशिक्षण आणि रोजगार देण्यात येत आहे। महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना कपडे शिलाई मशीनचं वाटपही करण्यात आलं। बुलढाण्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबासाठी एक देवदूत धावून आलाय। नितेश टिगळे असं त्या व्यक्तीचं नाव आहे। त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आणि अनाथ मुलांच्या वसतिगृहासाठी स्वतःची 9 एकर शेती विकली आहे। तसंच अनाथ 30 मुलांना दत्तक घेऊन 25 लाख रुपये खर्च करून वसतिगृहही त्यांनी बांधलंय। संपूर्ण राज्यात थंडीचा कडाका सुरू आहे। पारा 7 ते 8 अंशापर्यंत घसरलाय, त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पालाही थंडी लागते असा समज नागपूरच्या गणेश भक्तांचा आहे। आणि याच थंडीपासून बाप्पाचा बचाव व्हावा म्हणून तात्या टोपे नगरमधील मंदिरात भक्तांनी गणपती बाप्पाला स्वेटर, शाल आणि टोपी घातली। दरम्यान नागपूरच्या कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी महाराज बागमध्ये प्रशासनाने हीटर लावले, त्यामुळे इथले प्राणी थंडीमध्येही गरमीचा अनुभव घेत आहेत। हीटर बरोबरच पिंजऱ्यांना पोत्यांनी सुद्धा झाकण्यात आले। वातावरणाचा परिणाम या प्राण्यांवर होऊ नये म्हणून त्यांना व्हिटॅमिन सुद्धा देण्यात येते।
नाशिकमध्ये एक चहावाला चहा मापातून ग्लासमध्ये भरतो. लोकांना चहा देताना मापात पाप नको म्हणून हा चहावाला अनेक वर्षांपासून ग्लासमध्ये मापानं चहा भरतो. नाशिकच्या रविवार कारंजामधला हा गणेश चहा स्टॉल आहे आणि त्यांच्या लक्षात आलं की चहा ग्लासमध्ये भरताना तो सांडतो, त्यामुळेच त्यांनी मापात चहा भरून द्यायला सुरुवात केली. भंडारा पोलिसांनी अवघ्या काही तासात अपहरण झालेल्या 2 वर्षीय मुलाची सुटका केली. अहराच्या मुख्य बस स्थानकावर मंदा शेंडे ही महिला चणे विकते. तिची 6 वर्षांची मुलगी अर्पिता आणि 2 वर्षांचा मुलगा प्रेम शेंडे हे बस स्थानकावरच नेहमीप्रमाणे फिरत होते. या संधीचा फायदा घेत आरोपी वंदना नंदनवार हिनं अर्पिताला बॉटलमध्ये पाणी भरून आणण्यास सांगितलं. अर्पिता पाणी आणायला जाताच आरोपी महिला वंदनानं तिथून मुलाला घेऊन पळ काढला. नाशिकच्या भगूरमध्ये सशस्त्र दरोडा पडलाय. यात 10 तोळे सोनं आणि 2 लाखांची रोकड दरोडेखोरांनी लंपास केली आहे. डॉक्टर सोनींच्या घरी 5 ते 6 दरोडेखोरांनी दरोडा टाकला. या प्रकरणी नाशिकच्या देवळाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ठाण्यात दुकानातच काम करणाऱ्या नोकरानं सराफा दुकानावर डल्ला मारलाय. सोने चांदीचा व्यापार करणाऱ्या सराफा दुकानात बनावट चावी बनवून नोकरानं 7.5 लाखांचा ऐवज चोरून नेलाय. ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पोलिसांनी शिताफीनं या चोरट्यांना राजस्थानमध्ये जाऊन बेड्या ठोकल्यात आणि सगळा मुद्देमाल हस्तगत केला. नागपूरमध्ये भंडारा जिल्ह्यातले पोटदुखे नावाचे गृहस्थ दातावर रूट कॅनल करण्यासाठी गेले असताना डेंटल ड्रिल्स डेंटिस्टच्या हातातून सुटली आणि ती पोटदुखेच्या श्वसन नलिकेत जाऊन अडकली. अत्यंत टोकदार असणाऱ्या ड्रिलमुळे पोटदुखेचे प्राण धोक्यात आले होते. त्यांना तातडीनं नागपूरच्या गेटवेल रुग्णालयात भरती करण्यात आलं. डॉक्टर राजेश सुवर्णकार आणि त्यांच्या टीमनं अर्धा तास शर्थीचे प्रयत्न केले आणि पोटदुखेचे प्राण वाचवले. अकलूजच्या संग्रामनगरमध्ये गोळीबार झाला. या गोळीबारात नाना आजबे जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. दरम्यान गोळीबार करणारे अज्ञात व्यक्ती फरार झाले. पिंपरीतील अंतरादास या तरुणीची एकतर्फी प्रेमातून हत्या झाल्याचं उघड झालंय. अंतराच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिच्यासोबत काम करणाऱ्या संतोष कुमारला अटक केली. संतोष कुमारचं अंतरावर एकतर्फी प्रेम होतं, मात्र अंतरानं नकार दिल्यानं त्यानं तिची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. 5 दिवसांपूर्वी पिंपरीमध्ये भर रस्त्यात चाकू भुसकून अंतराची हत्या झाली होती. उजनी धरण क्षेत्रातील मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या धरण क्षेत्रात परप्रांतीय मच्छीमारांनी लहान माशांचीच मोठ्या प्रमाणात कत्तल केल्यानं मत्स्योत्पादनावर त्याचा परिणाम झालाय. तर शासनानं 2008 सालपासून इथे मत्स्य बीजच न सोडल्यानं मत्स्योत्पादन झालं नाही. परिणामी इथल्या चविष्ट माशांच्या प्रजाती संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत. मुंबईतील उद्यानं आणि मैदानं स्वयंसेवी संस्थांना दत्तक तत्वावर देण्यासाठी महापालिकेनं सुधारित धोरण तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. की उद्यानं आणि मैदानं देखभालीसाठी देण्याच्या धोरणाला सुधार समितीत नुकतीच मंजुरी देण्यात आली. या धोरणात संस्थांना दत्तक तत्वावर 11 महिन्यांसाठी भूखंड देण्यात येईल. भूखंडावर बांधकाम करण्यास मनाई आहे. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत गेल्या 2 आठवड्यांमध्ये तब्बल 2600 कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. येत्या आठवड्यात आणखी एक धमाका केला जाणार आहे. पुढच्या आठवड्यात सुमारे 600 कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजुरीसाठी आणले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई हागणदारी मुक्त करण्यासाठी गेल्या 2 वर्षांपासून सुरू करण्यात आलेल्या प्रयत्नांना यश आल्याचा दावा महापालिकेनं केला आहे. स्वच्छ भारत मोहिमेच्या निकषांनुसार मुंबईत प्रत्येक 500 मीटर अंतरात शौचालय उपलब्ध करून देण्यात आली असून ज्या भागात शौचालयांचं बांधकाम सुरू आहे तिथे फिरती शौचालय उपलब्ध करून देण्यात आली असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात स्वाईप मशीन बसवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्याची सुरुवात केएम रुग्णालयात झाली आहे. जुन्या नोटा स्वीकारणं पालिकेच्या रुग्णालयांनी बंद केलंय. मात्र आता नवीन नोटा उपलब्ध होत नसल्यानं रुग्णांची अडचण होते. यामुळे रुग्णांच्या सोयीसाठी स्वाईप मशीन बसवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. रेल्वे गाड्यांमध्ये रिकाम्या असलेल्या आसनांचे आरक्षण तक्ता तयार झाल्यानंतर आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना भाड्यात 10% सवलत देण्याची योजना रेल्वेनं आखली आहे. रेल्वे मंत्रालय येत्या 1 जानेवारीपासून सर्व गाड्यांसाठी प्रायोगिक तत्वावर सुरू करणार आहे. ही योजना 6 महिन्यांसाठी लागू करण्यात येणार असल्याचं परिपत्रक रेल्वे मंत्रालयानं जारी केलं आहे. रेल्वेत कॅशलेसला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं 5
खरेदीवर 0.5% सूटही देण्याचा निर्णय घेतलाय। त्याची अंमलबजावणी आता 1 जानेवारीपासून मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर केली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे। डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डद्वारे पास करणाऱ्यांना ही सवलत मिळेल। मावळत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत करताना 31st सेलिब्रेशनसाठी मुंबईकर तरुणाई सज्ज झाली आहे। त्या अनुषंगाने विविध प्रकारचे नियोजन केलं आहे। शहरातील हॉटेल्स, पब्स, बार मालकांनी यासाठी कंबर कसली, शिवाय पार्टी आयोजकांनी कॅशलेसचा पर्यायही उपलब्ध करून दिला आहे। नवीन वर्षाचं स्वागत करताना अनेकांकडून वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन सर्रासपणे केलं जातं। यात अपघाताचा धोका संभवतो। त्यामुळे तैराम चालकांना रोखण्यासाठी 31 डिसेंबरच्या रात्रीपासून मुंबई वाहतूक पोलिसांनी विशेष बंदोबस्ताचं नियोजन केलंय। तैराम चालकांचं वाहन असल्यास त्यांना चालक द्या आणि वाहन नसल्यास टॅक्सी सेवा देण्यात यावी अशी सूचना हॉटेल मालकांना देण्यात आली आहे। ठाणे परिवहन सेवेची बिकट परिस्थिती आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचली आहे। लाखोंची थकबाकी रखडल्यानं त्रस्त झालेल्या पीएमडीच्या एका वाहकानं त्याबाबत पंतप्रधानांना पत्र लिहिलंय। विशेष म्हणजे पंतप्रधान कार्यालयानं या पत्राची दखल घेत महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना या प्रकरणी लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले। ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग पूर्णपणे हागणदारी मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं एक पाऊल पुढे टाकलंय। ग्रामीण भाग संपूर्ण हागणदारी मुक्त करण्यासाठी ग्रामीण भागात 16,374 वैयक्तिक शौचालय बांधण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। त्यापैकी नोव्हेंबर 2016 अखेर 7,000 वैयक्तिक शौचालय बांधण्याचं उद्दिष्ट साध्य झालंय। पाटबंधारे विभागानं पाणी नियोजनासाठी महिनाभरापासून दर शुक्रवारी नवी मुंबईत 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे। गुरुवारी रात्री 12 वाजल्यापासून ते शुक्रवारी रात्री 12 पर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे। त्यामुळे शुक्रवारी शहरात पाणी येणार नाहीये। नवी मुंबई महापालिकेनं प्रसिद्धी पत्रकाद्वारे हे कळवले। जवारवाडापासून खोपोलीपर्यंत जाणाऱ्या राज्य हायवेच्या कामातील अतिक्रमणांचा अडथळा आता दूर झालाय। त्यामुळे आता हायवेचे उर्वरित काम 3 महिन्यात पूर्ण करा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं सार्वजनिक बांधकाम MMRD आणि संबंधित महापालिका प्रशासनांना दिले। त्यामुळे आता हा हायवे लवकर पूर्ण होणार आहे। केंद्र सरकारच्या नगर वन उद्यान योजनेअंतर्गत येत्या 5 वर्षात महाराष्ट्रात 26 वन उद्यानांना केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे। सध्या महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ आणि पुण्यातील 2 अशा 5 ठिकाणी उद्यानांना मान्यता मिळाली आहे। उद्यानांचं पूर्ण सुशोभीकरण, जॉगिंग ट्रॅक बसवण्यासाठी जागा, लहान मुलांना खेळण्यासाठी साहित्य इत्यादी गोष्टींची परिपूर्तता करण्यात येणार आहे। भारतात ऑनलाईन व्यवहाराची सुविधा देणाऱ्या कंपन्यांमध्ये परदेशी कंपन्याच अधिक आहेत। मात्र आता भारतीय कंपनीनेही आज जोरदार आगमन केले। देशातील सर्व ग्राहक वेगवेगळ्या प्रकारची बिलं भरण्यासाठी मोबिक्विक ॲपचा वापर करू शकणार आहेत। भारत बिल पेमेंट्स ऑपरेटिंग युनिटची स्थापना करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मंजुरी मिळवण्यात आली आहे। महापासमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र।